हॅलो नमस्कार, मी ॲडव्होकेट रोहिणी साळवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट कायद्याची, फक्त तुमच्या फायद्याची। आणि आजचा व्हिडिओ सुद्धा फक्त तुमच्याच फायद्याचा आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप न करता पहा। तर बघा मित्रांनो, वकिलांची फी सुद्धा एवढी भरमसाठ वाढलेली आहे की ती प्रत्येकालाच परवडेल अशी राहिलेली नाही। आणि त्यामुळे समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला, ज्याला वकील करणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो की जेणेकरून कोणताही व्यक्ती तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे म्हणून तो त्याच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित राहिला नाही पाहिजे। आणि हेच मुख्य उद्देश आहे विधी सेवा प्राधिकरणाचा। आपल्या राज्यघटनेचे कलम 14 काय सांगते? इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं प्रोटेक्शन सुद्धा सर्वांना सारखं आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे। मग ते देशाचे पंतप्रधान असो किंवा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक असो, सर्वांसाठी कायदा सारखाच आहे। आणि त्याचप्रमाणे आपल्या राज्यघटनेचे कलम 39A सुद्धा हेच सांगते की न्याय प्रक्रियेत सुद्धा सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे। कोणताही व्यक्ती तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा ती एखादी अबला नारी आहे किंवा लहान मूल आहे, या कारणामुळे त्याचा न्याय नाकारला गेला नाही पाहिजे। आणि याच राज्यघटनेचे कलम 39A चा बेस घेऊन आपले विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 हा कायदा अस्तित्वात आला। बघा मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या आसपासच बऱ्याच वेळा ह्या घटना घडलेल्या असतात की एखादा व्यक्ती तुरुंगात आहे आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी, त्याची जामीन प्रक्रिया करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडे वकील करण्यासाठी पैसेच नसतात, कारण त्याच्या घरात तो एकमेव व्यक्ती कमावणारा असतो। त्यामुळे त्याच्या घरावर ऑलरेडी उपासमारीची वेळ आलेली असते। तर हे लोक त्याला जामीन करण्यासाठी, त्याच्या वकिलाची फी भरण्यासाठी कुठून पैसे देणार? पण अशा केसेसमध्ये वकील करणं पण गरजेचं असतं, त्याची जामीन प्रक्रिया पण करणं गरजेचं असतं, परंतु त्याच्या कुटुंबियांकडे वकिलाला पैसेच द्यायला नसतात। त्यामुळे त्याची केस पुढे चालली जात नाही आणि परिणामी सर्वसामान्य लोक त्यांच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित राहतात। आणि म्हणूनच विधी सेवा प्राधिकरणामार्फत अशा लोकांसाठी फ्री वकील दिला जातो। तर मित्रांनो, तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की हे फ्री वकील सर्वांनाच मिळतात का? तर बिलकुल नाही। विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 मध्ये काही क्रायटेरिया दिलेला आहे। त्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही सुविधा नक्कीच महत्त्वाची आहे। तर मित्रांनो, याच्या अटी काय आहेत ते आपण आता थोडक्यात समजून घेऊयात। तर सर्वप्रथम तो अनुसूचित जाती किंवा जमातीचा असला पाहिजे किंवा ती महिला असली पाहिजे। महिलांचे तर तुम्ही पाहतच असाल, समाजामध्ये अजून सुद्धा महिलांवर किती अन्याय अत्याचार होतात। तिच्या घरातूनच तिच्यावर बराच वेळा अत्याचार होत असतो। वैष्णवी हगवण्याचं प्रकरण तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की तिच्या नवऱ्यानं बैलांचा वाढदिवस साजरा केला, पण त्या जनावरा एवढी किंमत सुद्धा त्या बाईला दिली गेली नाही। अशाच प्रकारचे कितीतरी अन्याय अत्याचार महिलांवर घरातूनच होतात, कधी तिच्या ऑफिसमध्ये होतात, तिच्या कामाच्या ठिकाणी होतात किंवा ऍसिड फेक सारखे हल्ले सुद्धा होतात। तर अशा महिलांसाठी सुद्धा मोफत वकील दिला जातो। त्याचबरोबर 18 वर्षाखालील बालके, मग तो मुलगा असो किंवा मुली असो, आजकाल मुलांवर सुद्धा खूप जास्त प्रमाणात लैंगिक अत्याचाराचे प्रकार आपण पाहतच आहोत। अपंग व्यक्तींना सुद्धा मोफत वकील दिला जातो। किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, जसे की भूकंपग्रस्त किंवा पूरग्रस्त, त्याचप्रमाणे ज्याचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी आहे अशा लोकांना सुद्धा मोफत वकील दिला जातो। त्याचप्रमाणे औद्योगिक श्रमिक, एखादा औद्योगिक कलह झालेला असेल त्यामधील कामगारांना सुद्धा मोफत वकील दिला जातो। अशा प्रकारे विधी सेवा प्राधिकरणामार्फत या लोकांसाठी मोफत वकील दिला जातो। तर मित्रांनो, तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की आता मोफत वकील म्हणजे वकिलाच्या फीचा प्रश्न मिटला, पण पुढे काय? तर मित्रांनो, तुम्हाला त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारच्या आदेशाच्या नकला काढायच्या असेल त्या सुद्धा तुम्हाला निशुल्क मिळतात। त्याचबरोबर अपील करणे, अपीलाचं पेपर बुक तयार करणे, सर्व तुम्हाला निशुल्क मिळतं। आता हे मोफत वकील मिळतात तरी कुठे बरं? तर तुमची केस ज्या न्यायालयात चालू आहे, मग ते सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, जिल्हा न्यायालय असो किंवा तालुका न्यायालय असो, प्रत्येक ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाचे एक कार्यालय असतं। तिथे तुम्हाला निशुल्क छापील अर्ज मिळेल आणि त्या छापील अर्जामध्ये ती सर्व माहिती भरून द्यायची आहे। जसे की तुम्ही महिला असेल तर त्याचं प्रमाणपत्र द्यायचे, किंवा तुम्ही 18 वर्षाखालील जर असाल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट द्यायचे, 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, पूरग्रस्त असाल तर तसं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही मोफत सेवा का हवी आहे
हे सुद्धा त्या अर्जामध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे आणि तो अर्ज तुम्ही स्वहस्ते किंवा पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. तुम्हाला 15 दिवसाच्या आत त्याचं उत्तर मिळेल. आणि हो मित्रांनो, तुमच्यावर जर ऑलरेडी केस झालेली असेल तर त्यामध्ये डिफेंड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फ्री लॉयर मिळतो. तुम्हाला एक महत्त्वाचं उदाहरण सांगते. अजमल कसाब ह्या व्यक्तीला कोण बरं ओळखत नाही. अगदी लहानांपासून तर वृद्धापर्यंत प्रत्येक जण त्याला दहशतवादी म्हणून ओळखतो. त्याने आपल्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला घडवून आणला आणि मुंबई पोलिसांनी त्याला जिवंत पकडलं. त्यामुळे त्याच्यावर मुंबईमध्ये खटला चालू झाला आणि त्याच्या खटल्यामध्ये अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे त्याला फाशी होईपर्यंत विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्याला फ्री लीगल ॲडवायझर दिलेले होते. जरी आरोपी गुन्हेगार असला, दहशतवादी असला, तरी त्याची बाजू न ऐकता न्यायालयामध्ये निर्णय झाला नाही पाहिजे. हे आपल्या न्याय प्रणालीचं मूळ प्रिन्सिपल आहे, मूळ तत्व आहे. त्यामुळे कुठलाही व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार सुद्धा आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे. तर आपल्या राज्यघटनेने जे नागरिकांसाठी अधिकार दिलेले आहेत त्या नागरिकांच्या अधिकाराचा वापर करूनच विधी सेवा प्राधिकरणातर्फे त्याला मोफत वकिलांची सेवा उपलब्ध करून दिलेली होती. मग तो जरी दहशतवादी असला किंवा गुन्हेगार जरी असला तरी सुद्धा त्याला फ्री लीगल ॲडवायझरची सेवा उपलब्ध करून दिलेली होती. मग साहजिकच आहे, आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, जो आपल्या देशाचा नागरिक आहे त्यांच्यासाठी ही विधी सेवा प्राधिकरणातर्फे ही सेवा पुरवली जाते. मला आता हाही प्रश्न पडला असेल की ही सेवा काढून घेतली जाते का? तर हो, ही सेवा तुम्ही चुकीच्या मार्गाने मिळवली असेल किंवा तुम्ही दिलेल्या वकिलाला सहकार्य करत नसाल, तुमच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला असेल किंवा तुम्ही जर दुसरा वकील केला असेल तर ही सेवा काढून सुद्धा घेतली जाते. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्या आसपास असा कोणी व्यक्ती असेल की जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा अशी कोणी महिला आहे किंवा कोणी असा पूरग्रस्त व्यक्ती आहे की ज्यांना ह्या सेवेची गरज आहे, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा.